छत्तीसगडमध्ये काय स्थिती असेल, काय सांगतोय ओपिनियन पोल हे आपण पाहूया। छत्तीसगडमध्ये एनडीए मुसंडी मारण्याची शक्यता इथं दिसते आहे। छत्तीसगडमधील सर्व 11 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर इंडिया आघाडीची पार्टी छत्तीसगडमध्ये कोरीच राहण्याची शक्यता आहे। झी मीडिया आणि मॅट्रिक्सचा हा ओपिनियन पोल आपण पाहतो आहोत, त्यांची नेमकी आकडेवारी काय आहे ते पाहूया। छत्तीसगडमध्ये लोकसभेच्या 11 जागा आहेत आणि या 11च्या 11 जागा एनडीए यंदा जिंकेल असा हा ओपिनियन पोल सांगतोय। गेल्या वेळेस 10 जागा जिंकल्या होत्या इंडिया आघाडीकडे, गेल्या वेळेस 1 जागा होती, तर या वेळेस मात्र म्हणजे 2024 मध्ये इंडिया आघाडीकडे एकही जागा येणार नाही असं हा ओपिनियन पोल सांगतो आहे। छत्तीसगड पाठोपाठ यानंतर जाऊयात ईशान्य भारतात। आसामचा ओपिनियन पोल देखील आता झी 24 तासच्या हाती आलेला आहे आणि त्या ओपिनियन पोलचा अंदाज काय आहे, तर आसाममध्ये एनडीएला 14 पैकी 11 जागा मिळू शकतात, तर इंडिया आघाडीला फक्त 1 जागी यश मिळण्याचा अंदाज आहे, तर इतर जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्या खात्यात 2 जागा पडू शकतात। तेव्हा आसाम छत्तीसगडचा आपण ओपिनियन पोल बघितलेलाच आहे, त्याआधी आपण महाराष्ट्राचा ओपिनियन पोल बघितलेला होता, जिथे डोळे विस्फारणारा असा आकडा भाजपसाठी दाखवत होता। पाठक सरांना विचारायचं आहे, तुमच्यासाठी हा आकडा अपेक्षित होता की याहूनही मोठं यश भाजपला मिळू शकतं? आम्ही तर म्हणतो 45च्या वर देखील आम्ही जाऊ शकतो। बरं, लॉजिक असं आहे की भारतीय जनता पक्षाने परवा 20 जणांचे नाव घोषित केले। तुम्ही एक एक नाव बघा, त्यापैकी कोणचा उमेदवार हारू शकतो याचा तुम्ही विचार करा। त्यामुळे उर्वरित जे देखील नाव आहेत ते अजितदादा गटाचे असो, एकनाथराव शिंदेचे असो किंवा भारतीय जनता पक्षाचे असो, आमची जी चर्चा आहे आणि जो काही वेळ लागतोय, उमेदवार कोणाची असो तो जिंकून यायलाच पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। पण पाठक सर, पहिली यादी मुळातच ज्या सेफ सीट आहेत त्यांचीच असते, त्यामुळे 20 उमेदवार निवडून येतीलच। मात्र जर शिवसेना शिंदे गटाला 12 ते 14 जागा द्यायच्या असतील, राष्ट्रवादी गटाला 4 जागा द्यायच्या असतील, तेवढे तगडे उमेदवार देणं आणि ते निवडूनच येतील याची सोय करणं, याची सगळी मदार भाजपने उचलली आहे। प्रसंगी पक्षचिन्ह देखील दिलं जाईल। बघा, मला कंप्लीट करू द्या। आता असं समजा की एकीकडे अजित पवार गट जो एनसीपी म्हणून स्ट्रॉंग गट आहे, एकनाथ शिंदे हा देखील एक स्ट्रॉंग गट आहे आणि भारतीय जनता पार्टी, दुसरीकडे कोण उरलं? काँग्रेसला जवळजवळ 0 जागा मिळणार आहेत, त्यांचे अध्यक्ष देखील निवडून येणार नाही अशी परिस्थिती आहे। शरद पवार गट जर म्हटलं तर त्यांच्या बारामती देखील आम्ही त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना टक्कर देणार आहे, त्यामुळे त्यांची ती सीट देखील नक्की नाही आहे। तुम्ही जर उद्धव ठाकरेंचं म्हटलं तर समजा ठाणे किंवा संभाजीनगर ही त्यांची नेहमीची एक शोर शॉट सीट होती, तिकडे देखील आम्ही अशी काट्याची टक्कर देणार आहे। त्यामुळे यांच्याकडे 1-2 जागा जरी आल्या तरी त्यांनी समाधान मानावं, आमच्याकडनं पूर्णपणे तयारी आहे। दुसरं, मतदाराला शेवटी हा विचार करतील की मी जे मत देतोय ते जाणार कुठे आहे, ते जर मोदींजींपर्यंत जाणार असतील तर मी मत देईल, अन्यथा माझं मत कुठे जाणार आहे हे त्यांना माहीतच नाही। कारण इंडिया आघाडीचं जे काही आघाडी होती तिथले चित्र आठवा। मी आवटे साहेबांचा सन्मान करतो, पण मी सांगू इच्छितो त्यांनी फार सहज म्हटलं की वेस्ट बेंगॉलमध्ये तो स्ट्रॅटेजीचा भाग आहे, काय तर ममता एकट्या लढल्या, मग अधीर रंजन चौधरीच्या विरुद्ध त्यांनी ते युसुफ पठाणला का आणलं? असंच जर असेल तर दिल्लीमध्ये देखील केजरीवाल ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे का सर्वात पहिला चेहरा नितीश कुमार त्यांना भारतीय जनता पक्षाबरोबर नेलं, हा देखील स्ट्रॅटेजीचा भाग आहे का? मुळामध्ये इंडिया आघाडी ही अस्तित्वातच नाही, यांचा उमेदवार कोण, यांचा नेता कोण हेच यांना माहीत नाही। त्यामुळे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये 45 जर जागा मिळत असतील तर आम्हाला तरी आश्चर्य वाटत नाही।